रामकृष्ण हरी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. हे आपल्या दादांच्या बाबतीत घडून गेलं आणि अजूनही आपल्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही. खरंच दादा कसे होते, दादांचा एक प्रसंग तुम्हाला जर सांगितला तर खूप आश्चर्य वाटेल. ज्यावेळेला दुष्काळ पडला होता आणि दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये गुरांच्या छावण्या उभ्या केलेल्या होत्या आणि सोशी नायगाव कोरेगाव तालुक्यामध्ये दादा आणि शरदचंद्रजी साहेब पवार हे सगळेजण तिथं, सगळे शासकीय अधिकारी हे ते सगळे आले होते आणि ते दौरा करत होते. हा किस्सा मी तुम्हाला नंतर सांगते. दुसरी गोष्ट, मी ज्यावेळेला आपल्याकडं बातमी दादांची आली, दादा ब्रह्मलीन झाले आणि कुणाचाही विश्वास बसतच नव्हता की खरंच दादांचं असं का झालं, असा देवाने का घाला घातला. अनेक प्रश्न लोकांच्या मनात होते आणि सगळा महाराष्ट्र सुन्न होऊन गेलेला होता. आणि अशातच काय झालं की माझ्या मिस्टरांच्या स्टेटसला म्हणजे व्हॉट्सॲपला एक व्हिडिओ आला. मीडियाचा तो व्हिडिओ होता, शेवटचा व्हिडिओ म्हणून. आणि मी काय तो व्हिडिओ दादांचा शेवटचा म्हणून नाही, तर दादांच्या प्रती एक श्रद्धांजलीची भावना किंवा एक आपल्याच कुटुंबातला कोणतरी सदस्य अशा पद्धतीनं संप्रदायात असल्यामुळं तो व्हिडिओ चित्रित केला की बाबा आता दादा परत येणारच नाहीत कधी. जसे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले तसा आमचा दादासुद्धा वैकुंठाला गेला आणि जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता. अशा पद्धतीचा तो व्हिडिओ मी ते गाणं टाकलं आणि तो व्हिडिओ प्रसारित केला. लोकांना जवळजवळ 3 मिलेनियम लोकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. वारंवार लोकांनी नंतर प्रश्न विचारले मला की ताई, तुम्ही तो काहींना माहीत पण नव्हतं की कोण आहे, स्त्री का पुरुष, कोणाचं चॅनल आहे, पण तुम्ही हा व्हिडिओ टाकलेला आहे, पण हा खरं शेवटचा नाही, ह्याचा हा कलर असा आहे विमानाचा, तो असा आहे. तर बाबांनो, मला पण ते काही माहीत नव्हतं की मी फक्त दादांचा शेवटचा प्रवास, म्हणजे दादा आता गेले, आपल्यात नाही येत दादा, अशा आशयानं तो टाकलेला होता. आणि आता इन्व्हेस्टिगेशन अजून चालू आहे. गेले आता काय 2 उंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. आता खरंच दादा आपल्याला दिसणार नाहीत, पण त्यावेळीची परिस्थिती, भावना लोकांची खूप हळवी मन झाली होती. जे दादा लोकांना जिवंत असताना एवढे समजले नाहीत, एवढे त्यांचे व्हिडिओ ज्यावेळेला व्हायरल झाले दादांचे, त्यावेळेला दादा कसे आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला कळलं आणि सगळा महाराष्ट्र सुन्न होऊन गेला. बाबांनो, मी समाजकार्य पण करत असते माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. मी कोणी सेलिब्रिटी नाही, मला कुठल्या पैशाची अपेक्षा नाही. माझा चॅनल डिमॉनिटाईज झालेला आहे, त्यामुळे 2 पैसे मिळतील असले किंवा TRPसाठी मी काही काम करत नाही. काही दिवसापूर्वी पण शिरीष महाराज, तुकाराम महाराजांचे वंशज पण गेले आणि त्यांच्या आईवडिलांना कोणच पाठीमागं नव्हतं. त्यावेळेला पण माझा एक व्हिडिओ असाच व्हायरल झाला आणि तत्कालीन त्यावेळेला म्हणजे आत्ताच 2-4-3 वर्षापूर्वी त्यावेळेला पण एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री, त्यांनी पण त्या कुटुंबासाठी म्हणजे त्यांच्या आईवडिलांच्यासाठी घरी जाऊन शिवतारे साहेबांच्या हस्ते मदत दिली. सगळे म्हणत होते की ताईंच्या व्हिडिओमुळे सुद्धा हा इम्पॅक्ट झाला असेल. आपल्याला कुणाचं श्रेय घ्यायचं नाही, प्रामाणिकपणे आपलं काम करत राहायचं. आता रोहितदादा पण आपण बघतो रोहितदादांची अवस्था काय आहे. वास्तविक कुटुंब जरी राजकारणात असलं ते तरी राजकारणी लोक घरावरती स्वतःच्या तुळशीपत्र ठेवावं लागतं. ज्यावेळेला दादा गेले त्यावेळेला विचार करा, सुखसोयी सगळ्या असतात माणसाकडं, भरपूर असतात, पण ज्यावेळेला दादा गेले, विमान कोसळलं,
त्यावेळेला जे दादा सम्राट आहेत बारामतीचे, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेव हे शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, त्यांनी पाया रचलेला आहे. आणि हे कळस तुका झालाच हे कळस, दादा कळस झालेले आहेत. आणि जिथं ते विमान पडलं तिथं त्या ठिकाणी त्या वस्तीतल्या लोकांनी ब्लँकेट्स वगैरे दिली आणि दादांना त्याच्यातून घेऊन गेले. म्हणजे वेळ ही प्रत्येकावरती किती भयंकर पद्धतीनं येत असते, हे मृत्यू कुणालाही सापडलेला नाही आणि मृत्यू हा अटळ आहे. आता आपल्या जवळच्या कुटुंबामध्ये जरी एखादा माणूस ॲक्सिडेंटली गेला तरी 100 प्रश्न माणसाच्या मनामध्ये निर्माण होतात की नक्की काय झालं. रोहित दादांचे तर ते अगदी जीव बघतो आपण, ते सारखे म्हणायचे की रोहितला तुमचे शर्टचं बटन नीट लावलं नाहीस बाबा, डोक्याचे केस विंचर बाबा. असे बरेच दादांचे, मला तर दादांचे, मी पहिल्यापासूनच दादांचे असे मी विक्री करते, त्यामुळं माझा राजकारणाशी कुठल्याही संबंध काही नाही, TRPशी काही माझा संबंध नाही. फक्त माझे मिस्टर आहेत ना ते बारामतीचे आहेत, त्यांचा आजोळ घाडगे यांच्या बारामतीमध्ये आहे. आणि शरदचंद्रजी साहेब हे म्हणजे एक कुटुंबातलं सदस्य असल्यासारखं, आमची ओळख जाणं घेणं पण काही नाही, फक्त त्यांना एक आदर आहे आणि आदरापोटी वाटतं आपल्याला की हे बाबा आपला जवळचा माणूस आहे. हीच भावना प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक लहान थोर माणसांची झालेली आहे. जे दादांचे व्हिडिओ सगळ्यांनी जे पाहिले, खरंच अक्षरशः ते व्हिडिओ बघून लोकांना गलबलून गेलं की दादा काय होते. आणि आपल्याकडं म्हटलं जातं की माणसाची किंमत गेल्यानंतरच कळते, पण दादानी खरं एवढ्या लवकर जायला नको होतं. दादा अजून थोडे दिवस राहिले असते तर अजूनही परिस्थिती खूप बदलली असती. ज्यावेळेला मेन प्रसंग सांगते पहिल्यांदा तुम्हाला, तो घेते मी आता हातात. आम्ही नायगावला राहिला होतो आणि खूप मोठा दुष्काळ पडलेला होता आणि त्या दुष्काळाच्या वेळेला पवारसाहेब म्हणजे शरदचंद्रजी पवारसाहेब, दादा आणि शासकीय मंडळी, कलेक्टर सातारचे असतील, तहसीलदार कोरेगावचे आणि खूप अशी मंडळी ते दौरे करत होते. आणि ते दौरे करता करता नायगाव सुळशीच्या मध्ये माळरानावरती मोठी छावणी उभारलेली होती, गुरांची छावणी. लोकांची, आमचं दुकानसुद्धा आम्हाला बंद करायला लागलं त्या काळात मेडिकलचं, कारण पूर्ण अवस्थाच खराब झालेली होती. आणि मग तिथं लोकांच्याकडं पैसे नाही आहेत, औषधं तरी घ्यायला कोण येणार. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला दादा तिथं आले त्यावेळेला एवढ्या मीडियाचा पसारा तिथं काही नव्हता जास्त. मग दादा आले त्यावेळेला आम्ही पण तिथंच होतो, अगदी दादांच्या अगदी जवळ. त्या गेट वगैरे एवढं काही नव्हतं, फक्त ते गुरांच्या छावणीच्या आत आले आणि आम्ही अगदी तिथंच होतो दादांच्या तिथं. दादानी वळून बघितलं तिथं गुरांच्याकडं आणि म्हणतात का ते बघतेत गुरं माझ्याकडं, त्याला पाणी तरी पाजाले का. आणि मग तो माणसं लागली हसायला, दादा असं म्हणतायत म्हणून. दादा म्हणले हसू नका बाबांनो, ती गुरं बघतायत माणसाकडं म्हणजे त्याला नक्की झाड लागले असेल बघा, पाणी बिणी पाजत त्या गुरांना. म्हणजे दादा कसे होते हे मी माझ्या अगदी काही फुटावरून पाहिलेली ही गोष्ट आहे. मग महाराष्ट्रातल्या ज्या लोकांनी, देवेंद्र साहेब असतील, एकनाथ शिंदेजी असतील, या सगळ्या मंडळींच्या अगदी जवळून त्यांनी पाहिलेलं आहे किंवा अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे, त्या लोकांना सुद्धा किती वाईट वाटत असेल. रोहित दादा सुद्धा काल रडले, आम्ही सुद्धा त्यांचा व्हिडिओ बघून आम्हाला पण रडायला आलं की दादा मी 40-50 वर्षानंतर येईन त्यावेळेलाच मी सांगीन तुम्ही कसं गेला किंवा काय गेला. म्हणजे अजूनसुद्धा त्यांना वाटते की दादांना काय झालं नक्की आपल्या, आणि दादांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे की नक्की काय झालं. तर तो विषय आपल्याशी काही निगडीत नाही, पण ती तपास यंत्रणा करेल काय झालं कसं झालं. पण ते झालं हे फार वाईट झालं. अक्षरशः मला तर असं वाटतं, मलाच नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीची ही भावना आहे. आपला महाराष्ट्र तसा संस्कारक्षम्य महाराष्ट्र आहे. संप्रदायाचा, साधू संतांचा, छत्रपती शिवरायांचा, जिजाऊचा, संभाजीराजेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सगळ्यांचा आपला हा महाराष्ट्र आहे. सावित्रीबाई, सगळी लोक हळवी आहे तिथली.
या लोकांना काय वाटलं किंवा वाटते आज रोजी सुद्धा की दादा परत यावे, किंवा एक भावना माणसांची कुठंतरी जागृत होताना दिसते. आणि मग ती केविलो आणि मला सुद्धा कमेंट करतात लोक, ताई असं कसं परत येतील का किंवा काय. बाबांनो, जे आहे ते स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून मला लोकांच्या समोर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून यावं लागलं. आणि दादांची एक आठवण मनात सलत होती, ती पण कुठंतरी आठवण तुमच्याजवळ व्यक्त करावी, मन मोकळं होईल म्हणून ती आठवण इथं मोकळी करायला मी आले. खरंच दादा कसे होते, त्यांच्या आईंचे व्हिडिओ आपण बघितले, ते काय झालं, किती अवस्था कुटुंबाची. सुनित्राताईंनी सुद्धा हा कारभार ज्यावेळेला त्यांनी घेतली ही धुरा उपमुख्यमंत्री पदाची खांद्यावर, एकदा सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य दिसलं नाही. फक्त कर्तव्याची भावना, एका डोळ्यामध्ये आसू आहेत, एका डोळ्यामध्ये कर्तव्य आहे. अशा पद्धतीनं ही माऊली सुद्धा उभी राहिली. काही ना माणसं दुतर्फी बोलणारी असतात, कोणात कसं काही, पण असं काही नाही की बाबा ज्या त्या गोष्टी ज्या त्या लोकांनाच माहीत असतात. आपल्याला फक्त आपण आपल्या कुटुंबावरनं इतरांचा विचार करतो, पण ज्या लोकांना ते सहन करायचं असतं त्याच लोकांना ह्या गोष्टी सगळ्या माहीत असतात की बाबा कर्तव्य काय आहे आणि कर्तव्यनिष्ठता माणसाकडं कशी पाहिजे. ज्यावेळेला जिजाऊन शहाजीराजेंचं निधन झालं आणि जिजाऊ महाराजांनी सगळे म्हणजे सगळे असं शृंगार म्हणजे सावित्री म्हणजे आहेवचा शृंगार केलेला छत्रपती शिवराय जवळ आले. त्यांना काहीच माहीत नव्हतं की अशा जिजाऊ का डोकं असं ठेवून टेकून बसलेत भिंतीला. मग महाराजांनी आल्याबरोबर महाराज म्हणले, आऊसाहेब हे काय कुंकू कपाळाला लावलेलं. जिजामाता म्हणतायत की आता मला गेलं पाहिजे, सती जायची प्रथा होती. महाराजांनी घट्ट मिठी मारली आणि म्हणले, आऊसाहेब कशाला मला स्वराज्याची स्वप्न दाखवली, तुम्ही नसाल तर मी काही करू शकणार नाही. आणि मग जिजाऊंनी ते कॅन्सल केला सगळा विषय आणि शिवबाच्या म्हणजे छत्रपती शिवरायांच्या माझ्या पाठीमागं उभ्या राहिल्या. अशा स्त्रिया, कणखर स्त्रिया महाराष्ट्रानं आपल्याला दिलेल्या आहेत. म्हणून कधी कधी वाईट वाटतं काही गोष्टींचं की आपल्याला राजकारणातलं काही कळत नाही. बाबा राजकारण आपण गाड्यानं कधी केलं नाही आणि राजकारण ज्याचं त्यांनी करू द्या, आपल्याला कुठं उभं राहायचं नाही निवडणुकीला किंवा काही नाही. फक्त एकच वाटतं की माणसाला जिवंतपणे माणूस कळत नाही, पण गेल्यावरच त्याची किंमत का कळते, ही एक भावना माझ्या मनामध्ये कुठेतरी सलत असते. म्हणून जिवंतपणे माणसं ओळखायला शिका बाबांनो. आणि आपल्या विकासाचं बघा, आपला महाराष्ट्र, आपल्या महाराष्ट्रामध्ये एक वेळा सोन्याचा धूर निघत होता, तर तो महाराष्ट्र आपला जपा. राजकीय हेवेद्यावे हे ज्या त्या वेळेला घडतच असतात. लोकशाही आहे, लोकशाही टिकवण्यासाठी राजकारण केलंच पाहिजे. राजकारण न करून कसं चालेल. पण मला असं वाटतं की इतर राज्यामध्ये आपला महाराष्ट्र जसा श्रेष्ठ आहे, बाकीची लोक आपल्या राज्यामध्ये येऊन पोटापाण्याचं बघतात. मग आपल्याच महाराष्ट्रातल्या युवकांना रोजगाराच्या संधी चांगल्या पद्धतीनं उपयोग करून दिल्या तर बरं होईल. आणि खरंच दादा एवढे धाडशी होते. आमच्याकडं खूप आमच्या इकडं म्हणजे सातार भागाला त्यांच्या राष्ट्रवादीला बालेकिल्ला मानला जातो. आणि दादा ज्या वेळेला यायचे ना, त्यावेळेला त्यांच्या सगळ्या इतंभूत गोष्टी, मजेशीर गोष्टी पहिल्यापासूनच आम्ही ऐकत होतो. मीडियामध्ये आत्ता ह्या प्रसारित झालेल्या आहेत. दादा ज्या वेळेला झेडपीत यायचे ना, त्यावेळेला सकाळी 8 वाजताच कधी कधी ते हजर असायचे. एवढा गोंधळ असायचा सगळा उडालेला. सगळे अधिकारी वगैरे सगळे इतके झापायचे, दादा हे का असं झालं नाही, हे का वेळेत झालं नाही. मग एखादा अधिकारी म्हणायचा की नसलेली नोकरी बरी, तर दादा म्हणायचे जा तू घरी, दुसरा येईल इथं, पण हे काम झालंच पाहिजे. खरंच दादांच्या प्रती महाराष्ट्रातल्या लोकांच्या एवढ्या भावना आहेत. त्यांची मुलंसुद्धा आज आपण पाहतो, पार्थ पवार असतील, त्यांचा दुसरा मुलगा, ते सुद्धा त्यांच्या पण चेहऱ्याकडे पाहत नाही. असा आपला महाराष्ट्र आहे की हे कुटुंबच आहे आपला एक महाराष्ट्र, असं म्हणून सगळ्यांनी राहिलं पाहिजे. राजकारणाच्या ठिकाणी ठेवून
माणसांनी माणसाशी माणसाप्रमाणे वागायला शिकलं पाहिजे. हे जग आज आहे, उद्या नाही. जग जाग्यावर राहणार आहे, पण आपण आज नाही उद्या दादांच्या पाठीमागं आपणही जाणार आहोत. याचंही आपण मरणाचे स्मरण ठेवलं तर आपला संप्रदाय पण संप्रदायाकडे सुद्धा आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. बाकी गोष्टींच्याकडे शिवरायांचे जे किल्ले पडलेले आहेत त्याकडं पण आपण गडकोट मोहीम यासारख्या मोहिमी आपल्याला राबवाव्या लागतात, तर तिथं सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असं काही लोक म्हणतात, पण महाराष्ट्राला हात लावायच्या कुणाच्या बापाची हिंमत नाही, तो कुणीच हलवू शकणार नाही. जिथं महाराष्ट्र माझा आहे तिथंच माझा महाराष्ट्र उभा आहे. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. दादा जिथं कुठं असतील, ज्या ठिकाणी असतील तिथं त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. आणि त्यांची जी सुनित्रा पवार अर्धांगिनी आहे, तिनं जी ही धुरा खांद्यावरती घेतलेली आहे, त्यांना सुद्धा राजकारणात शिकण्याचं किंवा त्यांच्यासारख्या घडण्याचं त्यांच्या आत्म्यानं बळ द्यावं. रोहित दादांना सुद्धा जी तळमळ आहे त्यांना कळून जावं की काय झालं होतं दादांचं, कसं झालं. ह्या गोष्टी सगळ्यांच्या मनासारख्या दादांनी त्यांच्या आत्म्यानं इथं येऊन आता करायला पाहिजेत. दादा, तुम्ही जिवंत असताना जे जे काही ठरवलं होतं करायचं ते काही राहिलं ते मात्र महाराष्ट्र सगळा पुरा करील. असा नेता होणे नाही, नो रिप्लेसमेंट. दादांच्या बाबतीत कुणीही इथं रिप्लेस होऊ शकत नाही, कारण अशी माणसं ही थोडीशी जन्माला येतात. आणि मित्रांनो, व्हिडिओमधून मी तुम्हाला जे सांगायचं ते सांगितलं. आणि आता दादा निरोप घेते तुमचा सगळ्यांचा. दादांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय ज्ञानेश्वर माऊली. रामकृष्ण हरी.